संस्थेची आपल्यावर जबाबदारी दिलेली आहे. या अगोदरही आपण विधानसभेमध्ये आल्या होता. विरोधक म्हणतात की मागच्या वेळेसही त्यांना यश आलं नाही. यावेळेस काय परिस्थिती असणार आहे पाहूया म्हणे. असं जे कोणी म्हणतायत ते राजकारणात कच्चे आहेत. नक्कीच आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे प्रमुख नेते हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात चाचपणी करण्यासाठी आम्ही बाहेर पडलेलो आहोत. हे खरं आहे. आता हा उत्तर महाराष्ट्रामध्ये मी नेहमीच येतो, जळगावात तर मी नेहमीच येतो. यावेळेला माझ्याबरोबर आमचे आमदार उपनेते मनोज जामसुदकर आहेत, आमच्या पक्षाचे राज्य संघटक मुकेश साळुंके आहेत, त्यानंतर आमचे संपर्क प्रमुख संजय सावंतांना तुम्ही ओळखता. कोणत्याही पुढल्या 4 महिन्यामध्ये निवडणुका होतील असं एक सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे संकेत मिळत आहेत. अशा वेळेला विधानसभेला काय झालं, लोकसभेला काय झालं यात न पडता येणारी निवडणूक ही त्याच ताकदीनं लढायची, कारण संघटन मजबूत आहे. विधानसभेला तुम्ही निवडणुका कशा जिंकला ते अख्ख्या जगाला कळलेलं आहे, जागतिक स्तरावर गेलं. हे जे काय मताधिक्य तुम्हाला मिळाल्याचे विजय प्राप्त केले ते काय सरळ मार्गानं लोकशाही मार्गाने मिळालेलं नाही आहे. तुम्ही जिंकला त्याच्यावर लोकांचा विश्वास नाही आहे आणि तुमचा स्वतःचाही विश्वास नाही आहे. पण आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, त्यासाठी तयारी तर करावीच लागेल आणि ती तयारी आम्ही सुरू केलेली आहे.